नमस्कार. पंचांगामध्ये जे अनेक योग लिहिलेले असतात त्यामध्ये आपण वाचतो हा योग, तो योग, तो योग, परंतु तो कसा आला याची आपल्याला माहिती नसते. त्याचा वापर कशासाठी करायचा आहे माहिती नसते. तो चांगला का वाईट माहिती नसते. एकाच वेळी आमका एक योग दिलेला असतो तर खाली तो दिवस वर्ज्य म्हणून सांगितलं असतो. मग तो योग आमका आहे आणि हा वर्ज्य का माहीत नसतं. हा फार मोठी अडचणीचा त्रुटीचा भाग पंचांगामध्ये दिसतो. तो आपल्याला काहीतरी लक्षात यावा, समजावा आणि याचा उलगडा व्हावा हा हेतू त्यामध्ये. जसे अनेक योग पंचांगात असतात त्यापैकी आपण एक योग काय आहे याचा आज खुलासा अभ्यास करणार आहोत. त्याला म्हणतात अमृत सिद्धी योग. तर पंचांगामध्ये पंच अंग याचा अर्थ असा की 5 अंगांची माहिती असलेलं पुस्तक. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्या 5 अंगांची माहिती ज्या पुस्तकामध्ये आहे त्याला आपण पंचांग असं म्हणतो. आता या पंचांगांची सविस्तर माहिती पुस्तिकेमध्ये असते. मग आपण काय करतो तर आपल्याला पाहिजे तो दिवस किंवा महिना हा आपण बघत राहतो. समजा हा चालू महिना आहे तो काढला आणि अमका दिवस त्यात बघायचा आहे. बरं आहे का तर तो काय त्यातमध्ये कळायला मार्ग नाही. खाली शुभ किंवा अशुभ एवढंच दिलेलं असतं किंवा वर्ज्य आणि त्या पुढं काहीतरी समजा छापलंय. उदाहरणार्थ अमृत सिद्धी योग असं छापलंय, आजची तारीख. तर त्याचा अर्थ काय माहीत नाही. म्हणजे ते छापलेलं आहे मला वाचता येते पण त्याचा अर्थ माहीत नसेल तर थोडंसं आपण बुचकळ्यात पडतो की हा माहीत असता तर बरं झालं असतं. अशा एका कामासाठी आपण आज ते बघणार आहोत. मग पंचांगामध्ये काय केलेलं आहे, जे मुहूर्त प्रकरण असतं त्याच्यामध्ये ह्या 5 पैकी 2 गोष्टी जर एकत्र आल्या तर त्याला आपण काय म्हणतो छान आहेत. मग 2 गोष्टी एकत्र आल्या तर तिसरी गोष्ट जी असते ती आपल्याला नको असते. तेव्हा आपल्याला डोक्याला शॉट येतो. 2 चांगल्या गोष्टी एकत्र आहेत. श्रीखंड पुरी वाढली आणि मग त्यांनी विचारलं जरा छान केलेलं पिठलं देऊ का. झालं बघा, तोंड असं आकसल्यासारखं झालं. अरे खाऊ नको नको म्हणून सांग ना. म्हणजे 2 चांगल्या गोष्टी एकत्र असताना तिसरी गोष्ट जी आहे ती खाण्याचीच आहे परंतु ती नको असते. पण आपल्याला विचारलं जातं तेव्हा आपण ती नाही म्हणून सांगू शकतो. तसाच तो प्रकार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक योग पंचांगात लिहिलेले असतात परंतु हा योग आज का लिहिला आहे याची माहिती त्यात कुठेही दिलेली असत नाही. मग ती आपणास समजावी हा यातला महत्त्वाचा हेतू आहे. कारण कोणत्या योगावर कोणती कर्म करावीत किंवा कामं करावीत याबद्दल मनात नेहमी आपला संभ्रम असतो. मग अमृत सिद्धी योग म्हणजे काय आपण पाहणार आहोत. जे एकूण आपण 7 वार बघतो ते सोमवार रविवारपासून शनिवारपर्यंत आणि जी एकूण 27 नक्षत्र आहेत अश्विनीपासून रेवतीपर्यंत, ह्या 27 नक्षत्रापैकी कोणत्या वारी कोणतं नक्षत्र आलं तर ते शुभ आहे तर त्याला अमृत सिद्धी योग म्हटलं जातं हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे अमृत सिद्धी योग असताना एक वार आणि एक नक्षत्र यांचा जर विशिष्ट संयोग झाला तर त्याला अमृत सिद्धी योग असं म्हणतात. रोज एक कुठला तरी वार असतोच आणि रोज एक नक्षत्र असतंच म्हणून रोज अमृत सिद्धी योग होत नाही. मग हा काय प्रकार आहे तर 7 वार आणि 27 नक्षत्र यांचा अभ्यास आपण करायचा आहे. नेहमीच कोणता तरी वार आणि कोणतं तरी नक्षत्र समोर असेल तर वेगवेगळे योग दिसतात. मग अमृत सिद्धी योग का मानला जात नाही तर त्याला कोणत्या वाराला कोणतं नक्षत्र हा प्रकार. आता प्रश्न असा आहे की याला अमृत सिद्धी योग असं का म्हटलं जातं. तर अमृत ही संकल्पना आहे, प्रत्यक्षात पृथ्वीवर अमृत नाही. म्हणजे 2 गोष्टी असतात पण त्यांचा योग एकत्र केला की तो असत नाही. नेहमी बघा डोंगर आहे आणि सोनं आहे पण सोन्याचा डोंगर नाही. तसं अमृत नाही. आणि एखाद्या गोष्टीची सिद्धी असते माणसाला, बऱ्याच परिश्रमानंतर त्या माणसाला एखादी सिद्धी प्राप्त होते.
म्हणजे बघा, एखादा माणूस एखाद्या टू व्हीलरचं काम करतोय गेली 40 वर्ष, त्याला एक सिद्धी प्राप्त झालेली आहे. नुसती गाडी सुरू केली तर तो सांगेल की त्यात दोष काय आहे. काही हात न लावता नुसत्या आवाजावरून, म्हणजे त्याला ती सिद्धी 40 वर्ष काम केल्यानंतर प्राप्त झालेली आहे. तो ती सिद्धी कोणाला देऊ शकत नाही, ती विकू शकत नाही. ती सिद्धी जी आहे तिचं मार्केटिंग करू शकत नाही. ती त्याच्यापुरतीच सीमित असते आणि त्याच्यानंतर ती सिद्धी संपते. ह्याला सिद्धी असं म्हणतात. मग अमृत सिद्धी म्हणजे काय? तर अमृत म्हणजे ज्यानंतर, जे पिल्यानंतर माणसाला मृत्यू येत नाही. मृत्यू न येणं ही सुद्धा एक आपल्याकडे संकल्पना आहे, लक्षात घ्या. मृत्यू न येणं ही संकल्पना आहे. उदाहरणार्थ, एखाद्या इंडस्ट्रीचं किंवा कंपनीचं जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर दर 5-10 वर्षानंतर तिचे संचालक बदलतील, डायरेक्टर बदलतील, संचालकानंतर चेअरमन, तुमचे व्यवस्थापकीय संचालक, कामगार, हे सगळे बदलत राहतात. पण संस्था जिवंत राहते, म्हणजे तिला अमृत योग आहे, तिला मरण नाही आहे. संस्थेला कधी मरण नाही. तसं माणसाचं आहे का? असू शकेल. मृत्यू हा नाही, पण बरेच काळपर्यंत हा जिवंत राहणार आहे. असं जर असेल तर एखादा व्यवसाय किंवा एखादं घर आपण जर घेतलं तर त्या घराला अमृत सिद्धी योग पाहावा लागतो असं म्हणतात. म्हणजे आमच्या 7 पिढ्या या घरात राहिल्या तर मग 7 पिढ्या संपत गेल्या, पण घर आहे तसं राहिलं. त्या घरानं सगळ्यांना काय केलेलं आहे? सांभाळून घेतलेलं आहे. म्हणजेच तो अमृत योगावरचा आहे असं म्हटलं जातं, ज्याला मरण नाही असं. मग आता आपण ही संकल्पना जरी असली तरी आपण बघणार आहोत की या संकल्पनेमध्ये आपल्याला नेमकं काय येतं. अशा अनेक संकल्पना आहेत बघा. उदाहरणार्थ, चित्रकला ही संकल्पना आहे. ज्याला ती पेंटिंग करायची कला प्राप्त आहे, ती कला तो कोणाला देऊ शकत नाही आहे. बघा, देऊ शकतो का? नाही. संगीत, एक विशिष्ट गोष्ट वाजवण्याची ज्याला कला आहे तो देऊ शकत नाही. शिकवू शकेल पण ती कला देऊ शकत नाही. वक्तृत्व ही कला आहे. वाहन चालवणे ही कला आहे. विमान चालवणे ही कला आहे. पाकसिद्धी ही कला आहे. ह्या सगळ्या कला आहेत. ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत लोकांना, त्याही बऱ्याचशा परिश्रमानंतर. परंतु ती कुणाला देऊ शकत नाही. शिकवू शकतो पण शिकवल्यानंतर तशीच शिकता येईल अशातला भाग नाही. म्हणून ह्याला सिद्धियोग असा शब्द वापरलेला आहे. मग ज्या माणसानं जर सिद्धियोग करायला सुरुवात केली असेल तर ती चांगल्या योगावर करावी म्हणून आपण त्याला म्हणतो. आता यामध्ये काही नक्षत्र आणि काही वार हे जर आपण एकत्रितपणे यशस्वीपणे चालवले तर तिथं त्या गोष्टी छान चालतात अशी श्रद्धा आहे. आपण बघूया हे काय प्रकार आहे. बघा, रविवार आणि हस्त नक्षत्र एका दिवशी आलं तर त्याला आपण अमृत सिद्धी योग असं म्हणतो. सोमवार आणि मृग नक्षत्र एका दिवशी आलं तर त्याला अमृत सिद्धी योग असं म्हणतो. आता रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ह्या गोष्टी ह्या रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी रात्री 11:55, 11:59 पर्यंत असतात. ह्यात बदल नाही. पण नक्षत्रांचं वेगळं आहे. ही नक्षत्र जी आहेत ती हळूहळू हळूहळू सुरुवात होतात. म्हणजे काय? हे हस्त नक्षत्र हे दुपारी 2 वाजता सुरू होतं. कधीतरी हे अश्विनी नक्षत्र रात्री सुरू झालं असतं, दुपारी 3ला संपतं. म्हणजे ह्यांची मागच, आता हा जर समजा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र दिलं असेल तर गुरुवार रात्री 12ला सुरू झाला, पण पुष्य नक्षत्र काल सकाळी 10ला सुरू झालंय, आज सकाळी 10 वाजेपर्यंत असेल तर अमृत सिद्धी योग हा 10 वाजेपर्यंत असतो. म्हणून आपण हा कालावधी पूर्ण 24 तास मिळेल अशी गॅरंटी नाही. त्यामुळं रविवार आणि हस्त नक्षत्र, सोमवार आणि मृग नक्षत्र, मंगळवार आणि अश्विनी नक्षत्र, बुधवार आणि अनुराधा नक्षत्र, गुरुवारी पुष्य नक्षत्र, शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र, ह्या 7 वार आणि त्यांच्यासमोर ही 7 नक्षत्र जर त्या दिवशी आली तर नक्षत्र समाप्तीपर्यंतच्या कालावधीला अमृत सिद्धियोग असं म्हणतात. उदाहरणार्थ, शुक्रवारी रेवती नक्षत्र आलं आणि ते 4:16 दुपारी आहे, तर दुपारी 4:16 अमृत सिद्धी योग आहे असं दिलं जातं. मग आता हे योग सुद्धा असून तिसरा घटक महत्त्वाचा असू शकतो. जर तो आला तर त्या अमृत सिद्धी योगाचं सुद्धा महत्त्व संपू शकतं. म्हणजे काय? ह्याला काही अपवाद आहे. रविवारी हस्त नक्षत्र आलं की अमृत सिद्धी योग आहे, तो व्यवसायासाठी उत्तम आहे. परंतु त्या दिवशी आपण व्यवसायासाठी जर असेल तो व्यवसायासाठी नसेल तर आपण व्यवसायासाठी घ्यायचा नाही. म्हणजे अमृत सिद्धी योग आहे
पण व्यवसायासाठी तो चांगला नाही आहे, इतर कामासाठी चांगला आहे. मंगळवारी अश्विनी नक्षत्र आलं तर मंगळवार आणि अश्विनी नक्षत्र हे अमृतसिद्धी योग आहे. पण त्या दिवशी ग्रहप्रवेश म्हणजे वास्तुशांती हा प्रकार आहे, यामध्ये ग्रहप्रवेशाला परवानगी नाही, तो चांगला नाही म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे अमृतसिद्धी योग असून सुद्धा त्याला अपवाद आहेत काही. त्यानंतर गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं. आपण म्हणतो की त्या दिवशी सोनं खरेदी करावं, पुष्कराज खडा खरेदी करावा, परंतु त्या दिवशी विवाहासाठी ते नक्षत्र चांगलं नाही. पुष्य नक्षत्रावर कुठल्याही पंचांगात कधीही विवाह दिलेला नाही. याला कारणे आहेत काहीतरी जुनी. त्यानंतर शनिवार रोहिणी नक्षत्र, या दिवशी पुष्य नक्षत्र हे शनिवार आणि रोहिणी नक्षत्र आल्यानंतर त्याला अमृतसिद्धी योग म्हटलंय. परंतु त्या दिवशी प्रयाण असेल म्हणजे कुणाचं जाणं, कुठे एखादी पालखी न्यायची आहे, लांब टूरवर जायचं आहे, आपण मोठ्या प्रवासाची योजना आखत असो, तर त्या दिवशी प्रवासाला योग बरा आहे का असं विचारलं तर प्रयाणाला योग चांगला नाही. त्यामुळं आपण प्रयाण करू नये असं सांगितलं जातं. म्हणजे अमृतसिद्धी योगाला सुद्धा काही अपवाद आहेत. आता हे अपवाद आहेत या दोन गोष्टींची. म्हणजे आहे तसा अमृतसिद्धी योग आहे, पण तो कशासाठी चांगला आहे आणि कशासाठी नाही. म्हणजे एकच गोष्ट असते, पण आपण कशासाठी वापरतो याच्यावर अवलंबून आहे. आपल्याकडं ब्लेड आहे आणि कुऱ्हाड आहे. कुऱ्हाडीनं दाढी करता येत नाही आणि ब्लेडनं लाकूड तोडता येत नाही. किती पंचायत आहे बघा. म्हणजे ज्याचं ते हत्यार, दोन्ही तोडायचंच आहे, पण ज्याचं ते हत्यार ज्या त्या कामासाठी वापरलं पाहिजे. पण आपलं तसं होत नाही. आपण उलटं सुलटं करत राहतो आणि उलटं सुलटं केल्यामुळं आपल्याला त्याचे परिणाम बघावे लागतात. म्हणून असं म्हटलेलं आहे, रविवारी हस्त नक्षत्र आलं तरी सुद्धा जर पंचमी असेल तर तो योग अमृतसिद्धी योग मानू नये. सोमवारी मृग नक्षत्र आलं आणि जर त्या दिवशी षष्ठी असेल तर तो अमृतसिद्धी योग मानू नये. मंगळवार आणि अश्विनी नक्षत्र आहे, परंतु त्या दिवशी सप्तमी तिथी असेल तर अमृतसिद्धी योग मानू नये. म्हणजे हात सुद्धा गोंधळ असा आहे बघा. गोंधळ म्हणजे ह्यात सुद्धा किती गोंधळ आहेत बघा. मंगळवारी अश्विनी नक्षत्र आलं, मंगळवार 24 तास असतो, पण अश्विनी नक्षत्र हे दुपारी 2:20 आहे. दुपारी 2:20 आहे. परंतु त्या दिवशीची सप्तमी 2:05 आहे. तर 2:05 सप्तमी संपली की राहिलेले 15 मिनिटं फक्त तुम्हाला अमृतसिद्धी योग मिळतो. काय चमत्कार आहे बघा. म्हणजे ह्याही गोष्टी त्यात सांगितल्या असतात का ह्याचा उच्चार आपल्याकडे लवकर होत नाही. गुरुवारी पुष्य नक्षत्र असेल तर नवमी असेल. बुधवारी अनुराधा नक्षत्र आहे पण अष्टमी आहे, चांगला नाही. शुक्रवारी रेवती नक्षत्र आहे, दशमी आहे, योग चांगला नाही. आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र आहे, परंतु त्या दिवशी एकादशी असेल तर अमृतसिद्धी योग दिलेला नसतो किंवा दिला तर तो चांगला नाही असं स्पष्ट सांगितलं असतं. वर अमृतसिद्धी योग छापलेला असेल पण खाली तो दिवस अनिष्ट म्हणून छापलेला असेल. मग तो आपण वापरायचा का नाही हा आपला प्रश्न आहे. पण ह्या गोष्टी ज्या समजल्या तर आपल्याला त्या चांगल्या पद्धतीनं वापरता येतील. प्रयत्न करा, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या तर कदाचित आपण त्या चांगल्या पद्धतीनं वापरू शकू. म्हणून कोणती तिथी, कोणतं नक्षत्र आणि कोणता वार यांचा संयोग आहे हे आपण बघणं गरजेचं आहे. काही गोष्टी ह्या अत्यंत अशुभ मानल्यात, याची कारणं जरी त्यांनी दिलेली नसली तरी त्यावेळी त्या लोकांना त्याच्या अनुभव आल्यामुळे त्यांनी त्याची कारणं दिलेली नाहीत. रामायणाला घडून 5000 पेक्षा जास्त काळ झाला, पण रामाच्या लग्नाच्या वेळी असलेलं पुष्य नक्षत्र हे रामाला वनवास भोगण्यासाठी कारणीभूत ठरलं असं तत्कालीन गुरूंनी त्यांच्या सांगितलं असेल. म्हणून तेव्हापासून आज तागायत पुष्य नक्षत्रावर विवाह करू नये, अन्यथा वनवास भोगावा लागतो, अशा काही समजापोटी सुद्धा आज कुठल्याही पंचांगात पुष्य नक्षत्रावर विवाह योग दिलेला नाही. आणि समजा म्हणलं कोण की त्याला काय होतं मी करतो, तर मला सांगा, विवाह ह्या गोष्टीचा आपण त्याला काय होते म्हणून करायला गेलो आणि अशुभ फळं मिळाली तर ह्या आयुष्यात पुन्हा ह्या सगळ्या संधी शोधणं शक्य नाही. तुमचं आयुष्य अतिशय छोटं आहे आणि त्यात ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याची विषयाची परीक्षा घेऊ नये असं शास्त्र सांगतं. ज्यांना परीक्षाच घ्यायची आहे आणि त्या सगळ्या भोगायचे आहेत त्यांच्यासाठी मग कशाला काय बघायला पाहिजे. जाऊन धडक मारली,
दगडावर, तो डोका फुटतोय का खडक फुटतोय का दगड फुटतोय बघा. आमचं काय म्हणणं नाही, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की आपण श्रद्धा ठेवून करत असतो आणि आपल्याला योग्य काय विचारायचं असेल तर त्या गोष्टी मानाव्यात. मानला तर तो देव आहे, नाही तर तुमची मर्जी. प्रयत्न करा, अमृतसिद्धी योगावर तुमची सगळी कामं हो, तुमच्या सगळ्या कामांना यश येवो आणि तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी तुमची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता ह्या सगळ्या परिपूर्ण तुम्हाला वापरता येवो ही सदिच्छा व्यक्त करून त्या अमृतसिद्धी योगाचं पुराण संपवतो. पुढचं पुराण किंवा पुढच्या योगाला आपण नंतर पाहूया. थांबूया.